जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे गट क्रमांक 332 मध्ये शासकीय गायरान जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज व्यवस्था आणि सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न गंभीर बनलाय। याबाबत सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र सुभाष झेंडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार आणि ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आता आपला मोर्चा थेट पतसंस्थेचे संस्थापक आणि तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार विजय औटी यांच्याकडे वळवलाय। या प्रकरणात मोठी कारवाई करत आर्थिक गुन्हे शाखेने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, पतसंस्थेची आजी माजी संचालक आणि तब्बल 26 बड्या थकबाकीदार कर्जदारांना नोटिसा बजावल्यात। या सर्वांना 29 आणि 30 मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक गणेश उगले यांनी दिली आहे। यामुळे जिल्ह्यात राजकीय आणि सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून आजी माजी संचालकांचे धाबे दणाणल्यात। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत वाघोली ग्रामपंचायतीवर अन्याय झाल्याचा आरोप करत शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयासमोर थेट मुंडन आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी पंचायत समिती, प्रशासन आणि शासनाचा तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे। या आंदोलनामुळे शेवगाव पंचायत समिती परिसरात काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता। पारनेर तालुक्यात वाढत्या अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावर वातावरण तापलं असून वडझिरे गावात या विरोधात जन आंदोलन पुकारण्यात आलंय। परिसरातील वाढती रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची संख्या तसेच बांगलादेशी जिहादी वृत्तीच्या वाढत्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या गंभीर प्रकरणांना आळा घालण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव आणण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी 1 जून रोजी सकाळी 10 वाजता पारनेर बेल्हे आळेफाटा रोडवरील देवी भोयरे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। श्रीरामपूर तालुक्यातील गोदा व प्रवरा पट्ट्यात रविवारी सायंकाळी वादळासह झालेल्या गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले। कांदा, भाजीपाला, डाळिंब तसेच अन्य पिकांना फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नगर मनमाड रस्त्यावरील सावळी विहीर शिवारात एसटी बस व कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाल्यात। जखमींवर शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात काल दुपारी 2:30 वाजता घडलाय। विशाल काशीनाथ कांबळे व महेश काशीनाथ कांबळे असे अपघातातील मृतांची नावे आहेत। विशाल कांबळे यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते महेश कांबळे, बहीण प्रियंका रवींद्र ससाने व 2 लहान मुलांसह कारने नाशिकला जात होते, त्यावेळी हा अपघात घडला। तहसीलदारांनी म्हाळस पिंपळगाव येथे वहिवाटीचा रस्ता खुला केला होता, त्यानंतर पुन्हा जाणीवपूर्वक रस्त्यावर अडथळा निर्माण केला। या प्रकरणी शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। येथील शेतकरी बापूसाहेब किसनराव सावंत व इतर शेतकऱ्यांनी हा प्रकार तहसीलदार यांना लेखी कळवला। त्यानंतर शनी-शिंगणापूर पोलिसांना कारवाईची सूचना देण्यात आली। या प्रकरणी अंकुश रामदास कर्डिले, देवीदास रामदास कर्डिले, गौरव व तुषार कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला।
खंडाळा शिवारात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोकड असा 52,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अतिश भीमराव नवले यांनी फिर्याद दिली आहे। चोरट्यांनी घराच्या पाठीमागील पत्रा उचकटून घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील 20,000 रुपये रोकड, 15,000 रुपयांचा मोबाईल, सोन्याचे 1.5 ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र, 5,000 रुपयांची चांदीचे कडे तसेच 4,000 रुपयांची सोन्याची नथ व चांदीची साखळी असा एकूण 52,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार खरात पुढील तपास करत आहेत। पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती शेवगाव शहर व तालुका यांच्या वतीने श्रीदिनी हरिकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हरिभक्तपरायण अश्विनी महाराज गाडेकर व भागवताचार्य हरिभक्तपरायण सायलीताई महाराज राऊत आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवात हरिभक्तपरायण विष्णू महाराज राऊत यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली। यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व अहिल्यादेवी मंदिर परिसरातून भव्य पारंपरिक गजी ढोल नृत्य मिरवणूक काढण्यात आलं। या मिरवणुकीत महिला व युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे 7 ते 8 दरोडेखोरांच्या टोळीने आढाव वस्ती येथे दरोडा टाकत कोयत्याने केलेल्या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी करून घरातील कपाटाचे दरवाजे उचकटून 1,90,000 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला। या घटनेत मारहाण झालेल्या 3 जणांवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। दरोडेखोरांच्या मारहाणीत फिर्यादी कौशल्य अण्णासाहेब आढाव, आनंद अण्णासाहेब आढाव, मैनाताई मधुकर पारे व वृद्ध महिला सुभद्रा अण्णासाहेब आढाव असे एकूण 4 जण गंभीर जखमी झालेत। जामखेड पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून 7 ते 8 अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी घटनास्थळी धाव घेऊन डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट यांचं पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत। माझा भाऊ बाहेर पडवी झोपलेला होता, मी दारात झोपलेली होते, बहीण पण पडवी झोपलेली होती। नंतर ती पण माझ्या शेजारी येऊन झोपली, गरम व्हायला लागल्यावर आई घरामध्ये झोपलेली होती बेडवर। आणि तेवढ्यात मग काय झालं, मला 1-1.5 वाजता आरडाओरडा परत भाऊ ओरडण्याचा आवाज आला। आवाज आल्यानंतर आम्ही जागे झाल्यानंतर त्याला 4-5 अनोळखी लोक मारत होते। त्यांच्या हातात गज, काठ्या आणि कोयते होते। त्यानंतर लगेच आम्ही आरडाओरडा केल्यानंतर त्याला पण आमच्याकडे ओढत आणलं आणि आमच्या समोर त्याला लाथाबुटक्यांनी, काठीने, गजानी आणि धारदार शस्त्राने, कोयत्याने जबरदस्त मारहाण केली। नंतर डोक्यात त्याच्या जास्त मार लागल्यामुळे पायाला हात फ्रॅक्चर झाला। ते झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला। नंतर आम्हाला बी मारलं आणि पूर्ण खाली कपडे रक्ताने भिजलेले होते। मग त्याच्यानंतर माझी बहीण ओरडायला लागली। मग बहिणीला पण लगेच बहिणीवर पण वार केले। मी म्हणलं तुम्ही असं करू नका, तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊन जा। त्यांना मी हात जोडून विनंती केली, तरी पण त्यांनी मला पण मारहाण केली। मला कोयत्याने नाही मारलं, पण मला काठीने, गजाने मारलं। माझ्या हातावर हे सगळे पाठीवर जखमा येतात, सगळे व्रण उमटलेले येतं, गाठी पण आलेल्या आता। आणि मग तिथून पुढे त्यांनी आईला बेडवरून बाहेर ओढत आणलं। आई पडवीतच बसली खाली, कारण ती 82 वर्षाची आहे, तिला काही करता येत नाही। उचकापाचक केली त्या लोकांनी आणि तिला काही करता येत नाही। तिला नीट चालता पण येत नाही। 82 वर्षाचं वय आहे, ती पडवीत येऊन बसली आणि ती पण विनंती करत होती की तुम्हाला काही नव्हतं त्याने आम्ही हाताने काढून देतो, तुम्ही अशी मारहाण करू नका। मी तर माझ्या सगळं गळ्यातलं आणि कानातलं हाताने स्वतः काढून दिलं। आईच्या गळ्यातलं ओढलं, बहिणीच्या गळ्यातलं ओढलं, कानातलं पण काढलं आणि ते सगळं काढून ते घेऊन गेले। आणि बहीण पडलेली होती, भाऊ पडलेला होता, मला काही सुचत नव्हतं। आईला धक्काबुक्की केलेली होती, आई त्याच जागेवर बसलेली होती। आणि नंतर मग मी
मोठ्याने ते लगेच घरातली उचकापाचक झाली आणि ते सगळे 7-8 जण होते आणि ते लगेच पळून गेले. पळून गेल्यानंतर मी 21:20च्या दरम्यान माझ्या चुलत भावाला आरडाओरडा करून मी हे केलं, आवाज दिल्यानंतर माझ्या चुलत भावाचा मुलगा विजय तो आमच्याकडे धावत आल्यानंतर तो म्हणला काय झालं म्हणत तो आल्यानंतर त्याने जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.